सावधान, जर तुम्ही 31 ऑगस्टच्या आत या 10 वस्तू खरेदी केल्या नाहीत तर 1 सप्टेंबरपासून तुमचे हजारो रुपये पाण्यात जाणार आहेत. 1 सप्टेंबरपासून देशभरात तब्बल 15 मोठे नियम बदलणार आहेत आणि 10 महागाच्या वस्तूचे भाव थेट दुप्पट 10 पट महाग होणार आहेत. मंडळी, आधी सण उत्सवाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि यातच महागाईचे भीषण रूप धारण केलेले आहे. साखर थेट 70 रुपयावर पोहोचलेली आहे. गुळाच्या दराचे भाव तर 100च्या दुपट्टा ओलांडलेला आहे. नारळाचे भाव वाढल्यामुळे आता देवाच्या नैवेद्याला सुद्धा महागाईचा मोठा फटका बसणार आहे. पण खरी हादरवून टाकणारी बातमी तर पुढेच आहे. 1 सप्टेंबरपासून असा महागाईचा भडका उडणार आहे की दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडणार आहेत. ही वाढलेली महागाई तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या खिशाला मोठी कात्री लावणार आहेत. जर तुम्हाला तुमचा कष्टाचा पैसा वाचवायचा असेल आणि महागाईची कात्री स्वतःला बसू द्यायची नसेल तर सरकारने आणि तज्ज्ञांची दिलेल्या सूचनेनुसार या 10 वस्तू 31 ऑगस्टच्या आत घरात आणून ठेवा. 1 सप्टेंबरनंतर या वस्तू खरेदी करायला गेला तर तुम्हाला डबल पैसे मोजावे लागतील. आता 1 सप्टेंबरपासून नक्की कोणत्या 10 वस्तू महाग होणार आहेत आणि तुमचे पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला आधी काय खरेदी करायचं आहे ते लगेचच जाणून घेऊया. यामुळे सध्या दुकानामध्ये खरेदीसाठी तुफान गर्दी झालेली आहे. विशेष म्हणजे ज्या 10 वस्तू महाग होणार आहेत त्याची आपण रोजच्या आयुष्यात वापरतो. या 10 वस्तूची यादी समोर येताच ग्राहकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. कारण आता तुमच्याकडे अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहेत. पुणे, अहिल्यानगर, जळगाव आणि कोल्हापूरसारख्या शहरांमधील लोकांनी तर 2 दिवसापूर्वीच दुकानामध्ये गर्दी करून हे सामान खरेदी करायला सुरुवात देखील केलेली आहे. पण तुमच्याकडे अजूनही थोडा वेळ शिल्लक आहे. ही बातमी समजताच ताबडतोब सतर्क व्हा. जर या 10 वस्तू तुम्ही आत्ताच खरेदी करून ठेवल्या तर तुमचे हजारो रुपये वाचतील. पण जर दुर्लक्ष केलं तर 10 रुपयाची वस्तू तब्बल 12 ते 23 रुपयांना म्हणजेच थेट दुप्पट दराने खरेदी करावी लागेल. या वाढत्या महागाईच्या झटक्यातून स्वतःला वाचवायचं असेल तर 1 सप्टेंबरपूर्वी खरेदी करायच्या त्या 10 वस्तूची 100% खरी आणि महत्त्वाची यादी लगेचच पाहून घ्या. ही माहिती थेट सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने समोर असल्यामुळे या बातमीला हलक्यात घेण्याची चूक अजिबात करू नका, नाहीतर तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. या यादीत अशा वस्तू आहेत ज्यांच्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या वस्तू आपल्याला लागतातच. या वस्तू नेमक्या कुठून स्वस्तात खरेदी करायच्या आणि त्या कशा साठवून ठेवायच्या आणि 1 सप्टेंबरनंतर कोणती वस्तू किती रुपयांनी महाग होणार याची संपूर्ण गुप्त माहिती आम्ही थेट 100हून अधिक मोठ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून मिळवलेली आहे. 1 सप्टेंबरनंतर तुमच्या घराचं बजेट पूर्णपणे बिघडून घ्यायचं नसेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला. जर व्हिडिओमध्येच बंद केला तर तुमचं मोठं नुकसान होईल. चला तर मग 31 ऑगस्टच्या आत खरेदी करायच्या त्या 10 वस्तूची खरेदी क्रमावर समजून घेऊया. देशभरात 1 सप्टेंबरपासून नक्की कोणकोणते 15 नियम नवे लागू होणार आहेत आणि महागाईच्या फटक्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायला हवं ते आता केवळ वेळ वाया न घालवता थेट समजून घेऊया. लक्षात ठेवा, पहिल्या 2 ते 3 कदाचित तुम्हाला माहीत असतील, पण शेवटच्या वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचे भाव थेट गगनाला भिडणार आहेत. या यादीतील पहिली वस्तू आहे खाद्यतेल. खाद्यतेलाशिवाय आपल्या घरात स्वयंपाकच होऊ शकत नाही. महिलांसाठी तर ही बातमी ऐकून धक्काच बसणार आहे. सध्या तेलाचे बरेच वाढलेले आहेत. 1 सप्टेंबरपासून तेलाच्या किमतीत आणखी मोठा वाढ होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल आणि डिझेल यांच्याशिवाय आपल्या गाड्या अजिबात चालू शकत नाहीत. 1 सप्टेंबरपासून इंधनाचे दरही वाढणार आहेत. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे घरगुती गॅस सिलेंडर. ज्या गॅसशिवाय घरात स्वयंपाक होणं अशक्य आहे ते गॅस सिलेंडरचे भाव 1 सप्टेंबरपासून किती रुपयांनी वाढणार आहे ते आता आपण पाहूयात. या सर्व 10 वस्तूपैकी सर्वात मोठा दणका 10व्या क्रमांकाच्या वस्तूमुळे बसणार आहे. म्हणूनच एक एक करून प्रत्येक वस्तूचं नाव, किती रुपयांनी महाग होणार आणि ते कुठे व कशी साठवून ठेवायची याची सगळी माहिती आता आपण पाहूयात. पहिली वस्तू म्हणजे खाद्यतेल. मागील 1 वर्षात खाद्यतेलाच्या किमती आधीच 30% वाढल्या आहेत, पण 31 ऑगस्टनंतर हे दर दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तेल खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. गेल्या काही महिन्यात जेव्हा इराण आणि अमेरिकेतील तणावाची चर्चा होती तेव्हापासून तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे, तशीच काही परिस्थिती आता खाद्यतेलाबाबत निर्माण होऊ शकते. अगदी तेल मिळणंच बंद होईल की काय अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते खाद्यतेलाच्या दरात 30 ते 40% थेट वाढ होऊ शकते. मग यामध्ये सोयाबीन तेल असो, सूर्यफूल तेल असो, शेंगदाणा तेल असो की पाम तेल असो, या सर्व तेलांचे भाव नेमके किती रुपयांनी भडकणार आहे ते आता आपण पाहूयात. पेट्रोल आणि डिझेलचे भाव एकदा वाढले की देशातील संपूर्ण मालवाहतूक
महाग होते आणि त्यांचा थेट परिणाम प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर होतो. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीत नेमके किती रुपयांनी वाढणार आहे ते जाणून घेऊया. अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळी आणि कडधान्यामध्ये या वस्तूची किंमत वाढल्यामुळे तुमच्या महिन्याभराच्या बजेटवर तिप्पट परिणाम होणार आहे. यावर्षी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून एक निनोचा फटका पूर्ण देशाला बसलेला आहे. शेतात उत्पादन घडल्यामुळे तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि इतर सर्व कडधान्याच्या भावात 20 ते 25% मोठी वाढ होण्याचा धोका आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 महिन्याच्या लागणाऱ्या डाळी तुम्ही आता साठवून ठेवू शकता. तिसरी गोष्ट तर आपण रोजच्या आयुष्यात 3 ते 4 वेळा वापरतो, ज्यामुळे जिभेला गोडवा येतो, पण तिचे भाव वाढले तर तुमचे गोड नक्कीच कडू पडेल. ती गोष्ट म्हणजे साखर. चहा, कॉफी किंवा कोणतेही गोड पदार्थ साखरेशिवाय बचवू शकत नाही. गेल्या वर्षात साखरेचे भाव आधीच 15% वाढले होते, पण आता 1 सप्टेंबरपासून हेच भाव थेट दुप्पट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट ऐकून तर तुम्हाला आणखी मोठा हादराच बसणार आहे, ती म्हणजे तुमच्या घरगुती गॅस सिलेंडर. साखरेचे भाव वाढणार ही बातमी तर तुम्ही सुद्धा नक्की ऐकली असेल. म्हणूनच लवकरात लवकर साखरेची खरेदी करून ठेवणं तुमच्या फायद्याचं ठरेल. कारण 2 दिवसापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की येत्या काही दिवसात भारताला बाहेर देशातून साखर आयात करावी लागू शकते आणि जर परदेशातून साखर आयात करायची झाली तर त्यावर लागणारा टॅक्स आणि वाहतूक खर्च वाढवून साखरेचे दर थेट दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता बोलूया चौथ्या गोष्टीबद्दल, ज्याच्याशिवाय तुमचं वाहन 1 इंचही पुढे जाऊ शकत नाही, ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. येत्या काही दिवसात इंधनापासून ते सोन्या चांदीपर्यंत सर्वच गोष्टीचे दर प्रचंड वाढणार आहेत. रोजच्या प्रवासासाठी लागणाऱ्या पेट्रोल डिझेलबाबत बोलायचं झालं तर गेल्या 6 महिन्यात याच आधीपासून 10% वाढ झालेली आहे. यातच आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकू लागलेल्या आहेत. रशिया सोबतच करार सुरू असले तरी सरकारला आता दरवाढ रोखणं कठीण जात आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 ते 15% नवी वाढ होण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. म्हणूनच वाहनामध्ये आधीच इंधन भरून ठेवणे आणि प्रवासाचं नियोजन करणं शहाणपणाचंच ठरेल. त्यानंतर 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनं आणि चांदी. सोनं हे फक्त गुंतवणुकीचं साधन नसून भारतातील महिलांच्या आवडीचा आणि दागिन्यांचा मुख्य विषय आहे. गेल्या काही काळात सोन्या चांदीच्या दरांनी नवे उच्चांक गाठले आहेत, पण एका आंतरराष्ट्रीय संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्या चांदीच्या दरात आणखी 12 ते 14% दर चांदीच्या दरात तब्बल 22% जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. 6वी गोष्ट जी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे, मोबाईलचं रिचार्ज प्लॅन. टेलिकॉम कंपन्यांकडून रिचार्जच्या दरामध्ये मोठी वाढ करण्याचे संकेत मिळत आहेत. सिम कार्डचे रिचार्ज महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याचा खिशाला मोठा फटका बसणार आहे. 7वी गोष्ट म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. आपल्या दिवसाची सुरुवात ज्या दुधाने होते त्या दुधाच्या दरातही 4 ते 5% नवी वाढ आता होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आणि 8वी गोष्ट म्हणजे अन्नधान्य, आणि भाजीपाला. शेतातील मुख्य पिके जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि भाजीपाल्याचे भाव भडकणार आहेत असल्याची मोठी बातमी सुद्धा समोर येत आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला असून 1 सप्टेंबरपासून धान्याचे भावही प्रचंड वाढणार आहेत. कारण यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेती उत्पादन मोठी घट्ट होणार असून बाजारात धान्याचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे भाव वाढण्याचा धोका वर्तवण्यात आलेला आहे. म्हणून रोजच्या लागणाऱ्या सर्व वस्तू, महागाच्या वस्तू आत्ताच खरेदी करून साठवून ठेवल्या तर महागाईच्या या मोठ्या फटक्यापासून स्वतःचा बचाव करू शकता येईल. तज्ज्ञाच्या मते ज्या वस्तू सध्या वाजवी दरात मिळत आहेत त्या 31 ऑगस्टच्या आत लवकरात लवकर खरेदी करणं फायदेशीर ठरेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही दरवाढीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार योग्य नियोजन करून आताच खरेदी करून ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.